ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। महापूर रोखण्यासाठी दत्तचरणी आंदोलन अंकुशचे कृष्णामाईला साकडे। प्रशासनाने योग्य पावले उचलून आलमट्टीचा पाणीसाठा योग्य ठेवावा। तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी येथे आज कृष्णामाईची पूजा करून साकडे घालण्यात आलं। आता तरी प्रशासनाने चर्चेची भूमिका न घेता ठोस उपाययोजना कराव्यात। आलमट्टी पाणीसाठा 90 टीएमसीच्या पुढे गेला असून केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याचा साठा नियंत्रित करावा। उर्वरित पाणी पुढे सोडून द्यावं, यासाठी राज्य शासनाने आलमट्टीला नोटीस काढून समज द्यावी। योग्य तो कायदेशीर पाठपुरावा करावा, ही सद्बुद्धी राज्य शासनाला येऊ दे। यासाठी दत्तचरणी आरती करून या कृष्णामाईला साकडं घालण्यात आलं। आलमट्टी धरणात 90 टीएमसी पाणीसाठा करण्यात आला आहे। तसेच कोयनेमध्ये 72 टीएमसी व वारणेमध्ये 29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे। पुढच्या काळात सतत पाऊस झाल्यास महापुरास हा अतिरिक्त पाणीसाठा कारणीभूत ठरणार असून या धरणात 50% पाणीसाठा ठेवून उर्वरित पाणी येत्या 8 दिवसात सोडल्यास महापूर नियंत्रण होऊ शकतं। पण सरकार याबाबतीत गंभीर नसल्याने आंदोलन अंकुशने सरकारला पाणी सोडण्यासाठी साकडं घातलं। यावेळी परिसरातील नागरिक, लोकप्रतिनिधी धनाजीराव जगदाळे, अनंत धनावडे, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, विनोद पुजारी, रवी केसरकर, बाळासाहेब सोमन, शिवराज जाधव, संजय नांदगावे, रशीद मुल्ला, अच्युन हेरवाडे, देवेंद्र चौगुले, डॉक्टर शिवाजी पाटील, आनंदा भातमारे, अभिजित पाटील, शशिकांत काळे, ग्रामपंचायत सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, नृसिंहवाडी। नृसिंहवाडी दत्त महाराजांची राजधानी। त्या राजधानीमध्ये बघितलं तर वर्षातून एकदा या 19 सालापासून दरवर्षी पाणी येतं आणि दुकानदारांचं, शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं। वैयक्तिक माझं त्यात यावेळी आम्हाला 20 लाखाचं 19 साली नुकसान झालं। सरकारनं मला काही दिलेलं नाही आहे। आता बऱ्याच लोकांचं स्वसामान्य लहान व्यापाऱ्यांचं देखील होतं। या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी या आबांनी धनाजीराव चुडमुंगे यांनी जे पाऊल उचलले ते चांगल्या पद्धतीनं आणि सरकारला आमची रोन दे, पण दत्त महाराजांनी तीच काळजी घेऊन त्याने हे काम पुरं करावं आणि आता धरणातून साठलेलं पाणी पूर्ण जास्त काय नियमानं असं सोडता येईल तर सोडावं, हे पुरापासून आम्हाला वाचवावं। शिरोळ तालुका, सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा मुक्त करणं गरजेचं आहे आणि यात जातीनं लक्ष देणंही गरजेचं आहे। आमचे मित्र यावेळी धनाजीराव जगदाळे पण आहेत, ते सातत्याने ह्यात सहभाग होऊन किंवा धनाजी चुडमुंगे आहेत, हे सातत्याने ह्यात भाग घेऊन पाणी पुरवठ्यासाठी किंवा पाणी जो काय निचराव व्हावा धरणातून किंवा हिप्परगी धरणातनं हे होताना दिसत नाही। याबद्दल आम्ही सर्वजण या धनाजीराव चुडमुंगेंच्या पाठीमागे नृसिंहवाडी गाव म्हणून सर्वजण आम्ही इथं आहोत त्यांच्या पाठीमागे। आज या ठिकाणी आंदोलन अंकुशच्या वतीनं आणि तमाम तालुक्याच्या वतीनं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज पाणीपूजन केलं आणि हे पाणीपूजन अशासाठी केलं गेलं की हे पाण्याची लेवल ह्याच्या खाली अशीच राहावी, वारंवार वर वाढू नये, यासाठी पाणीपूजन ही लेवल ठेवावी आणि शासनाला चांगली सुबुद्धी यावी म्हणून या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं। गेले कित्येक दिवस आंदोलन अंकुश बांधतायत, या तालुक्याचे माजी आमदार बांधतायत, आम्ही सगळे प्रयत्न वेळोवेळी जाऊन मंत्र्यांच्यापर्यंत करतो आहे। खरं तर हिप्परगी धरणामध्ये 522-23ची लेवल कायम त्यांनी ठेवलेली आहे आणि 522-23ची लेवल जर तिथं राहिली हिप्परगीच्या धरणामध्ये तर इथं आमच्या पादुक्यावर पाणी राहतं आणि मंदिर दर्शनासाठी बंद राहतं आणि आता 15 जुलैच्या आसपासचा आता काळ सुरू आहे आणि आपल्या महाराष्ट्रातली कोयना, वारणा, राधानगरी ही धरणं असू द्यात किंवा कर्नाटकातलं आलमट्टी धरण असू द्यात, जवळपास 80%च्या पुढे ही धरणं भरलेले आहेत आणि ह्या जुलै अखेरपर्यंत आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हवामान खात्यानं मोठ्या पावसाची चिंता व्यक्त केलेली आहे। या पार्श्वभूमीवर आता आपण सगळी तसं बघायला गेलं तर महापुराच्या छायेखालीच आहे आणि अजून सरकारकडे 10 दिवसाचा काळ आहे आणि या काळामध्ये या धरणातला सगळा पाणीसाठा या धरण प्राधिकरणाने कमी करून
ह्या शिरोळ तालुक्यासह सांगली कोल्हापूर जिल्ह्याची या महापुरातून मुक्तता करावी आणि हे पाणी सोडण्याची बुद्धी आपल्या सरकारला आणि कर्नाटक सरकारला यावी याच्यासाठी आम्ही आत्ता या कृष्णा नदी घाटावर आत्ता पाणीपूजन केलेलं आहे आणि सरकारला एक सद्बुद्धी मिळावी आणि इथल्या जनतेची महापुरापासून मुक्तता करावी अशी आम्ही याचना आमच्या दत्तचरणी केलेली आहे आणि सरकारनं तात्काळ ह्या 8-10 दिवसामध्ये आत्ताचा जो पाणीसाठा आहे तो 50% कमी करून महापुरापासून इथल्या भागाला वाचवावं अशी आमची या दत्तचरणी प्रार्थना आहे.